माणसाची संवेदन क्षमता किती असते. हे नर्मदेचे बाबाजी. मला अजून आठवतं, मी चाललो होतो रस्त्याने त्यांच्या बरोबर आणि माझा फक्त धक्का लागला डाव्या खांद्याचा. रात्रीची वेळ होती 10:30-11ची. आम्ही मला वाटतं राजापूरला गेलो होतो. रात्री 11-11:30 वाजता रस्त्याने चालताना शेजारी झाडं होती राजापूरला. झाडाच्या फांदीला धक्का लागला आणि फांदी अशी 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 हालत होती. वस्कर माझ्यावरती ओरडले, डॉक्टर साहब ये क्या किया आपने? तर मला कळलंच नाही. म्हटलं क्यों, क्या हो गया? आप सीधा नहीं चल सकते? बोला क्यों, सीधा ही चल रहा हो. क्या सीधा चल रहे हो? आपने देखा नहीं वो पेड़ की पत्ती हिल रही है उसको? अरे रात का समय है, पेड़ सोते रहते हैं, आप अवॉइड नहीं कर सकते थे उसको जो धक्का लगाया आपने? आपके घर में अब जब छोटा बच्चा आपका पैदा होता है नन्हा मुन्ना और जब सोता है तो आप कितने ध्यान रखते हैं, दरवाजा शांति से बंद करो, अपने पैर का आवाज मत करो. जर आपण आपल्या लहानग्या बाळाला, झोपलेल्या मुलाला झोपेतून धक्का लागून त्याला कुठल्याही तऱ्हेचा तो उठू नये, त्याची झोपमोड होऊ नये म्हणून एवढे जागरूक असतो, तर आपल्याला अन्न देणारी वनस्पती तिच्याविषयी आपण एवढे जागरूक असतो का? संवेदन क्षमता काय असणं अपेक्षित आहे? ही माणसं जगावेगळी असतात. वस्कन ओरडतील, 2 शिवी पण घातली असेल मला. त्यावेळेला जर मी म्हटलं असतं कुठल्या तरी संत वाक्य की जो मनुष्य घाणेरड्या शिव्या देतो तो संत नाही, तारतम्य भाव, माणसाला काय बोललासी वरली या सोंगा, त्याच्या आतलं आत्मतत्व ओळखायला शिकायचं. त्यानंतर मी कधीही माझ्याकडनं असं होऊ दिलं नाहीये, संध्याकाळची वेळ झाल्यानंतर झाडाला धक्का नाही लागता का बा. आपण गाडी पार्क करतो, शेजारी उभे राहतो, झाडाला धक्का लागतो. आपण गाडी पार्क करतो, कित्येक वेळेला रात्रीच्या वेळेला दरवाजा उघडतो तेव्हा झाडाची फांदी आलेली असतात आणि दरवाजा लावतो तेव्हा फांदी लॉक होते. आपण गाडी घेऊन जातो, सर्रकन ओरबडली जाते झाडाची फांदी, आपण गाडी घेऊन निघून जातो, आपल्या खिसगंटीत पण नसतं. संतांचं हृदय ह्या लेवलला जागरूक असतं. ह्या लेवलला विचार म्हणजे सुमती आहे. समजून घेऊया सुमती काय आहे.